नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की एक ना धड 12 भर चिंध्या करू नका, नाहीतर 2024 ला एमपीएससी परीक्षेतून पोस्ट मिळणार नाही। मग यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो संपूर्णपणे बघावं लागेल, ऐकावं लागेल। ठीक आहे, तर हे असं कशासाठी म्हणतोय, कारण अशी फेज जी आहे ती प्रत्येक एमपीएससी करणाऱ्या परीक्षार्थी बरोबर अशी फेज जी आहे ती येते म्हणजे येतेच। ठीक आहे, तर कुठली फेज असते आणि काय गोष्टी होतात, तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ आहे। तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। ठीक आहे, तर त्याच्यामुळे आधीच तुम्हाला मी अलर्ट करून देतोय 2024 च्या परीक्षेच्या आधीच। त्याच्यामुळे एक ना धड 12 भर चिंध्या इथून पुढे तुम्हाला अजिबात करायचं नाही। स्पेशली तुम्ही आता आपले सबस्क्रायबर आहात चॅनलचे, तर तुम्ही तर ही चूक अजिबात इथून पुढे करायची नाही। मग काय केलं पाहिजे यासाठी, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सोर्सेस कमी आणि उजळणी जास्त करा, तर आणि तरच एमपीएससी 2024 ला तुम्हाला पोस्ट मिळण्याची शक्यता जी आहे ते वाढेल। ठीक आहे, सोर्सेस कमी आणि उजळणी जास्त, तर आणि तरच एमपीएससी परीक्षा 2024 मध्ये तुम्हाला पोस्ट न मिळेल। म्हणजे एक ना धड 12 भर चिंध्या मी का म्हटलं, कारण तुमचं एक सुद्धा पुस्तक परिपूर्ण पद्धतीने वाचून झालेलं नाही आणि तुम्ही एखाद्याने दुसरं पुस्तक सुचवलं म्हणून ते पुस्तक घेतलं आणि ते परत वाचायला सुरुवात केलं, म्हणजे आधीच राहिलं बाजूला आणि पुढचं तुम्ही वाचायला गेला, म्हणजे मागचं पाठ पुढचं सपाट अशातल्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी घडत राहतात। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सोर्सेस जे काही ठरवलेले असतील त्याच्याशी स्टिक राहणं, प्रामाणिक राहणं फार इथून पुढे गरजेचं आहे। ठीक आहे, तर त्याच्यामुळे सोर्सेस कमी आणि उजळणी जास्त, नुसतं वाचून सुद्धा चालणार नाही, त्याची उजळणी सुद्धा तुम्हाला सारखी सारखी करावी लागेल, तरच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये ज्या असतील त्या राहणार आहेत। ठीक आहे, तर त्याच्यासाठी काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो, तर केअरफुली ऐका। पहिला मुद्दा असा आहे, प्रत्येक विषयाची 2 पुस्तकं तुम्ही चांगली करा। इतिहासाची 2 करा, भूगोलाची 2 करा, पॉलिटिची 2 करा, नंतर अर्थशास्त्राची 2 करा। ठीक आहे, सायन्सची 2 करा, पण चांगली करा, अशी चांगली पुस्तकं करा की त्यामधून प्रश्न आला की आपला हा प्रश्न चुकता कामा नये। ठीक आहे, आणि आपलं माइंड काय करतं की एमपीएससी बरोबर आपल्यावरची गुगली फेकत राहतं। कशा प्रकारे गुगली फेकतं एमपीएससी, की समजा तुम्हाला सायन्सचे 15 प्रश्न आहेत। ठीक आहे, 15 प्रश्न आहेत, आता तुम्ही त्या विषयाची 2 पुस्तके जी चांगली केलेली असतात त्यामधून कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 प्रश्नांचा रेफरन्स जो आहे, आणि जर आपलं जर नशीब त्या दिवशी चांगलं असेल तर तुम्हाला कदाचित हे तुम्हाला वरचे 7 सुद्धा, म्हणजे कदाचित 10 ते 12 सुद्धा प्रश्न त्या पुस्तकामध्ये येऊ शकतात। पण कमीत कमी तुम्ही जर 2 पुस्तकं चांगली केली तर 7 ते 8 प्रश्न विज्ञानचे तुमचे मार्क्स कुठेही जात नाहीत। पण ती पुस्तकं तुम्ही परफेक्टली लाईन टू लाईन केअरफुली त्याचं वाचन करून, त्याच्या नोट्स बनवून, तुमच्या एमसीक्यू सोडून हे तुम्ही परिपूर्ण केलं पाहिजे, मगच तुम्हाला तिथे 7 ते 8 प्रश्न जास्त ते सुटू शकतात। पण आपलं माइंड काय सांगते की वरचे जे प्रश्न असतात ना, आपण त्या प्रश्नांचा विचार करत राहतो। अरे ज्या विषय जे तुम्हाला येणार नाही, जर तुम्ही 2 पुस्तकं चांगली केलेली असतील तर ती कोणालाच येत नाही, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा। आणि नको तिकडं आपलं क्रायटेरिया काय आहे आजपर्यंतचा हे तुम्ही लक्षात घ्या। 55% कट ऑफ जे आहे हे कमीत कमी आपल्याला पार करणं गरजेचं राहतं। ठीक आहे, कमीत कमी 55% कट ऑफ पार करणं गरजेचं राहतं। तर इथं तुम्हाला जर 7 ते 8 प्रश्न जरी सुटत असतील तरी सुद्धा इथं काही प्रॉब्लेम नाही, कारण दुसऱ्या एखाद्या विषयातून तुम्ही ते मार्क्स जास्त ते भरून काढू शकतात। त्याच्यामुळे जे आपल्या पुस्तकात नाही त्याचा विचार करत बसू नका, जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते चांगलं समजावून घ्या। निश्चितपणे त्यामधले प्रश्न जास्त ते पडतात, कमीत कमी 7 ते 8 प्रश्न विज्ञानचे असतील, अर्थशास्त्राचे कदाचित जास्त पण प्रश्न पडू शकतात, भूगोलाचे तर पडतात म्हणजे पडतातच। म्हणजे एखाद्या विषयामध्ये जर तुम्हाला प्रश्न सुटत असतील तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण तिथे तुम्हाला 50-55% वेटेज आहे ते तुम्ही तिथे बरोबर पार पाडून येता। आपल्याला सगळ्यांना मिळून 55% कट ऑफ जे ते पार करायचं आहे प्रिलियम साठीचं। तर त्याच्यामुळे ही 2-2 पुस्तकं जरी तुम्ही चांगली केली प्रत्येक विषयाची तरी सुद्धा तुमचा पूर्वचा कट ऑफ जे आहे ते चांगला होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकांशी तुमच्या स्टिक राहा, कोणी दुसऱ्याने सांगितलं हे केलं ते केलं अजिबात चेंज करायचं नाही। जे पुस्तक आहे त्याच्याशी तुम्ही स्टिक राहा, कारण तुम्ही त्याचं अनालिसिस करूनच तुम्ही ते पुस्तक जे आहे ते निवडलेलं असेल, किंवा आपण सुद्धा आपल्या स्टडी टार्गेटच्या व्हिडिओमध्ये सांगत राहतो की कुठल्या विषयाला कुठली पुस्तकं तुम्हाला जे आहे ते वापरायची आहेत। ठीक आहे, तर हा झाला पहिला मुद्दा की प्रत्येक विषयाची 2 पुस्तकं प्रामाणिकपणे अतिशय सुंदर पद्धतीने त्याच्या नोट्स बनवून परफेक्टरित्या चांगली करून घ्या, त्याच्यातला प्रश्न अजिबात चुकता कामा नये। ठीक आहे, पुढचा विषय असा आहे की गणित आणि बुद्धिमत्ताची सुद्धा 2-2 पुस्तकं चांगली करा। त्या गणित आणि बुद्धिमत्तामध्ये दिलेल्या सगळ्या ह्याच्यावरचे चॅप्टरवरचे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत। ठीक आहे, हे तर सुद्धा असं तुम्हाला म्हणायचं नाहीये की बाबा हे करू ते करू, नाही,
गणित आणि बुद्धिमत्ताचं कुठलीही 2 पुस्तकं करा मार्केटमधली चांगली, पण त्या चांगलं करणं फार गरजेचं आहे, त्याचा सराव करणं गरजेचं आहे. गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय तुमची पूर्व असू दे किंवा मुख्य परीक्षा असू दे कंबाईनची तुमची निघणार नाही. त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेला वेटेज तुम्हाला हे द्यावंच लागेल. 2 पुस्तकं चांगली करा कुठली सुद्धा, तरी सुद्धा तुमचा तिथं 55% प्लस जरी तुमचा स्कोर झाला तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी रिलीफ जे आहे हे मिळून जाईल. त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ताची 2-2 पुस्तकं चांगली तुम्हाला करायची आहेत. ठीक आहे, याची सुद्धा लिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, नक्कीच तुम्ही बघून घ्या. चालू घडामोडीसाठी मात्र तुम्हाला 3 सोर्सेस वापरावे लागतील. कुठल्याही एका सोर्सेस मधून 100% परिपूर्ण चालू घडामोडी मीच तरी आजपर्यंत बघितले नाही की बाबा त्यामधून सगळेच्या सगळे प्रश्न येतच नाहीत. त्याच्यामुळे कमीत कमी तुम्हाला 3 सोर्सेस तरी बघावे लागतील. मग तुमच्याकडे परिक्रमाचं मॅगझिन असू दे, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक असू दे, किंवा तिसरा सोर्स तुम्ही इंटरनेटचा अवलोकन करून इंटरनेट वाचू, इंटरनेटवरचे जीके टुडे नावाची वेबसाईट असते त्याच्यावरती तुम्ही फाइंड आउट करून तुम्ही तुमच्या प्रॉपरली नोट्स बनवून हे तुम्ही कलेक्शन करावं लागेल. कारण चालू घडामोडी हा वास्ट सिलेबस आहे, लक्षात घ्या. कुठल्या तरी 1-2 सोर्सेसवरती तो होत नाही चालू घडामोडीचा सिलेबस आहे. यासाठी कमीत कमी तुम्हाला 3 तरी सोर्सेस जे आहेत ते चालू घडामोडीचे वापरावे लागतील. आता हे तुम्ही डिसाईड करायचंय की तुम्हाला कशातून चांगलं वाटतं आणि त्याची तुम्हाला त्याचा फीडबॅक किती आहे किंवा त्यामधून प्रश्न येतात का, असेच ऑथेंटिक सोर्स जे आहेत ते तुम्हाला वापरावे लागतील. तर मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या स्टडी टार्गेटच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे. परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक, जीके टुडे नावाची वेबसाईट. ठीक आहे, हे 2-3 सोर्सेस करा. कारण खूप आहे, सिलेबस इतका वास्ट आहे की तो ऐन वेळेला तुम्हाला होणार नाही. जरी भले तुम्ही आता एप्रिलची राज्यसेवेची जरी पूर्वपरीक्षा देणार असाल तरी सुद्धा मागच्या तुम्हाला जानेवारी 2023 पासून करंट अफेअर्स करावंच लागेल. आणि भले तुम्ही जून मध्ये देणार असाल तरी सुद्धा तुम्हाला जानेवारी 2023 पासूनच करंट अफेअर्स करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळे चालू घडामोडीचा सिलेबस फार वास्ट आहे. त्याच्यामुळे आतापासूनच तुम्हाला ह्या विषयाला जे आहे ते वेळ द्यावं लागेल. आणखीन एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक विषयाची 2 पुस्तकं का म्हणतोय, कारण कुठलेही जर तुम्ही एखादं संदर्भ पुस्तक घेऊन ओपन करून बघितलं, कमीत कमी 500 ते 600 पेजचं एक पुस्तक आहे. कमीत कमी 500 ते 600 पेजचं एक पुस्तक आहे. ठीक आहे, एक पुस्तक म्हणतोय मी. असे तुम्हाला 2 पुस्तकं मी सांगितलेले आहेत. म्हणजे किती झाले, जवळपास 1200 पेजेस होतात. तर दिवसाला जवळपास 10-10 पेजेस जरी तुम्ही वाचले तरी सुद्धा 4 ते 5 महिन्याचा पिरियड जो आहे हा इथं तुम्हाला लागणार आहे. ऍटलिस्ट हे जर वाचून होत नाही तर तुम्ही इतर संदर्भ पुस्तक घेऊन कसं काय वाचू शकता. म्हणून एक ना धड बाराबार चिंध्या आपल्याला करायची नाहीयेत. आपल्याला आहे त्या विषयाशी स्टिक राहणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा झाला चालू घडामोडीचा भाग. त्याच्यानंतर आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या त्या सोडवल्याच पाहिजेत, त्याला कुठलाही दुसरा अल्टरनेटिव्ह नाही. त्या विषयाच्या त्या चॅप्टरचे भरपूर तुम्ही आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा. इथं मार्केटला कंपायलेशन करून सुद्धा पुस्तकं मार्केटला अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत. त्या चॅप्टरवर एक चॅप्टर वाचला की आयोगाने कशा प्रकारे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत त्याचं अनालिसिस करून तो प्रश्न तुम्ही सोडवा. नुसता प्रश्न आणि त्याचं उत्तर बघायचं नाही, तर डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस, बाबा त्या मुद्दा काय आहे तो मुद्दा एकदा व्यवस्थित समजून घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे तरच तुमचा ते प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुद्धा तुमचा पूर्ण होईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो वाढून जाईल. पण आयोगाच्या प्रश्नपत्रिकेला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही. हा तुम्हाला करायचा म्हणजे करायचाच आहे. तर हा सुद्धा एक सोर्स आहे तुमच्या अभ्यासाचा. त्याच्यामुळे इकडे सुद्धा तुम्हाला इग्नोर करून अजिबात चालणार नाही. पुढचा आहे की प्रत्येक चॅप्टरवरचे एमसीक्यू जे आहेत ते सोडवलेलेच पाहिजेत, सोडवावेच लागतील तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरचे एमसीक्यूज. ठीक आहे, एक म्हणजे आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न म्हणजे पीवायक्यू आणि प्रत्येक चॅप्टरवरचे असणारे एमसीक्यू हे तुम्हाला सोडवलेलेच पाहिजे. मग यासाठी कुठल्याही तुम्ही टेस्ट पेपरचा आधार घेऊ शकता. कुठल्याही मार्केटमध्ये पुस्तक XYZ जे पुस्तक असेल त्यामधून, कारण एमसीक्यू सोडवायला आयोगाच्या त्या लेवल ते गाठतील की नाही सांगता येत नाही, पण ऍटलीस्ट कॉन्फिडन्स तुमचा वाढण्यासाठी जर एमसीक्यू जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तिथं जे आहे ते यश जे आहे हे ते प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्हाला निश्चितपणाने मिळू शकतं. त्याच्यामुळे एमसीक्यू जास्तीत जास्त सोडवण्यावरती तुम्ही भर जो आहे तो दिला पाहिजे. हा सुद्धा एक तुमचा सोर्स ऑफ रेफरन्सच आहे. ठीक आहे, नंतर दररोज मराठी आणि इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवलाच पाहिजे. आतापासूनच या मराठी आणि इंग्रजीच्या हात धुवून मागे लागा, कारण लहान मार्क मिळवतच तुम्ही यशाच्या जवळ पोहोचू शकता. मराठीचे 4-5 प्रश्न विचारतात, समानार्थी विचारतात, विरुद्धार्थी विचारतात किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला विचारतात. इंग्रजीचे 4-5 शब्द जे असतील ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारू शकतात. त्याच्यामुळे आतापासून जर शब्दसंग्रह वाढवला तर नंतर तुम्हाला फारसा काही वेळ लागणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हिचा शब्दसंग्रह वाढवा. पूर्व परीक्षेनंतर तुम्ही ग्रामरचे नियम बीएम वगैरे जे असतील ते तुम्ही नक्कीच निश्चितपणाने करू शकता. पण आतापासून सुद्धा नियम जरी केले तरी सुद्धा तुम्हाला फारसं काही वावगं त्याच्यामध्ये होणार नाही. पण ज्याच्या
ज्याच्याकडे जास्त बसण्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी आतापासूनच मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम जो आहे हा संपवण्याच्या मागे लागलं पाहिजे. कंबाईनसाठी मी म्हणतोय. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षकांना फक्त पूर्वपरीक्षाच करा, तिथे मराठी इंग्रजी तुम्ही घेण्याची काही गरज नाही, कारण मध्ये तुम्हाला पिरियड चांगला जो आहे तो मिळालेला आहे. पण आतापासून जर शब्दसंग्रह वाढवला तर निश्चितपणानं तुम्हाला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला सुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याचा फायदा होईल, आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेला तर त्या 100% फायदा जो आहे तो होणारच आहे. तर हा सुद्धा तुमचा वन ऑफ सोर्स आहे, तो तुम्हाला करावाच लागेल डेलीच्या डेली, त्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह दुसरा नाहीये. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, कमीत कमी सोर्सेस वापरायचे आहेत, जास्तीत जास्त उजळणी करायची आहे. पाठीमागच्या आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आणि MCQ हेच तुमचं यशाचं सूत्र राहणार आहे, लक्षात ठेवा 2024ला. त्याच्यामुळे दुसऱ्यांनी कोणीही सांगितलं, काहीही केलं तरी तुम्हाला तुमच्या जे काही संदर्भ पुस्तक असेल त्याच्याशी तुम्ही स्टिक राहणं फार गरजेचं आहे. जर सोर्स बदलला पुढचे तुमचे दिवस वाया जातील आणि पुन्हा त्याला समजावून घ्यावं लागेल. त्याच्यामुळे कमीत कमी सोर्सेस ठेवा, जास्तीत जास्त उजळणी करा. आयोगाच्या झालेल्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका त्या चॅप्टरवरच्या जास्तीत जास्त तुम्ही सोडवा, आणि त्या चॅप्टरवरचे जास्तीत जास्त MCQचे प्रश्न सोडवा. तरच तुम्ही ही MPSCची लढाई 2024ची जी असेल ही तुम्ही जिंकू शकाल, आणि तुम्हाला निश्चितच एखादी पोस्ट जी आहे हे 2024ला मिळू शकेल. म्हणून मी मगाशीच म्हटलं की एक ना धड 12 चिंध्या आपल्याला करायचे नाहीत. सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्याला 2024च्या तयारीसाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठीच आपण आपल्या चॅनलवरती डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ अपलोड करत राहतो. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो 2024च्या परीक्षेमध्ये होईल. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलेलं आहे की संदर्भ पुस्तकं कुठली वापरायचे आहेत, त्याच्याशी तुम्ही स्टिक राहणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही जर तुमचे काही वेगळे संदर्भ तुम्ही निवडलेले असतील तर तुम्ही त्याच्याशी स्टिक राहा. ठीक आहे. पण कमीत कमी संदर्भ पुस्तक वापरून जास्तीत जास्त उजळणी करा. जेवढ्या जास्त उजळणी कराल तितक्या जास्त वेळा एखादं पुस्तक वाचाल तितक्या जास्त पद्धतीने तुम्हाला तो चॅप्टर समजायला सुरुवात होतो, आणि त्याच्या शॉर्ट नोट्स सुद्धा तुम्हाला बनवायच्या आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे मेथड आहे. निश्चितच तुम्हाला याचा फायदा जो आहे हा 2024 मध्ये होणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही सर्वांनी व्यवस्थितरित्या मन लावून अभ्यास करा. 2024ला कसल्याही प्रकारे संधी जी आहे ही सोडू नका. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, and all the best.